नमस्कार, मी निवेदिका साक्षी वाघमारे जनअभियान न्यूज चॅनलच्या विशेष कार्यक्रमात आपले मनपूर्वक स्वागत करते। आज आपल्या सोबत आहेत एक अशी व्यक्ती ज्या नावात सौम्यता आहे आणि कामात अफाट धडाडी आहे। त्या म्हणजे माजी राज्य महिला आयोग सदस्य डॉक्टर आशाताई मिरगे आपल्या सोबत आहेत। ते जनअभियान न्यूज चॅनल मध्ये आपले मनपूर्वक स्वागत करते। नमस्कार। आज आपण ताईंबद्दल संवाद साधणार आहोत, त्यांच्या प्रवासाबद्दल आणि त्यांच्या भावी वाटचालीबद्दल। तर सर्वप्रथम ताई, आपला डॉक्टर ते राजकीय प्रवास हा कसा सुरू झाला? खरं तर माझ्या डॉक्टर बनेपर्यंतच माझ्या आयुष्यात संघर्ष आला आणि त्या संघर्षाची ओळख झाल्यानंतर आपल्याला मिळालेल्या संघर्षाची उत्तरं शोधायची असतील तर आपल्याजवळ काहीतरी सत्ता, काहीतरी एक वजूद, कुछ तो चाहिए असं वाटलं। मग आता ते कुछ तो म्हणजे काय? सत्ता। हे बघा, सत्तेपुढे शहाणपण चालत नाही। सत्ता असल्याशिवाय शहाणपणाला अर्थ नाही। पण सत्ता मिळाली तर तुमच्या बोलण्याला जे एक वजूद येतं ते मात्र नक्कीच तुमच्या आयुष्याचं पोत बदलायला उपयोगी पडतं, हे मला लहानपणीच कळलं। मला डॉक्टर होतानाच मी एका सधन शेतकऱ्याची मुलगी, वडील आई शिक्षणाचा फारसा गंध किंवा शिक्षणाची फारशी आवड नसलेलं आमचं कुटुंब किंवा त्याचं महत्त्व नसलेलं त्या काळात। आज जवळपास 1978 म्हणजे एक 40-42 वर्ष अगोदर मी मेडिकलला ऍडमिशन घेतली। त्यावेळेला MBBS करायला नागपूरला अकोल्यातल्या एका खेडातल्या मुलीने जाणे, ते मराठ्याच्या, ही एक हिस्ट्रीच होती। मला ते भांडूनच जावं लागलं। सहजासहजी बाई ग तुला मार्क्स मिळाले तू जा, असं काही कोणी आमच्या घरातल्या म्हटलं नाही, कारण माझी आई 4थी पास। जेव्हा 12वी नंतर मी मेडिकलला गेली फर्स्ट MBBSला, आमच्या घरी पाहुणे आले तर विचारायचे आशा कुठे गेली? माझी आई म्हणायची काय माहित बाई, 12वी लोक साजरी अकोल्यात होती, 13वीत बापलेकांना विचार केला आणि गेली 13वीत नागपूरला टाकून। म्हणजे आपली मुलगी फर्स्ट MBBSला गेली हे माझ्या आईला कळत नव्हतं, की डॉक्टर होणार आहे कळत नव्हतं। अशा कुटुंबातून माझा प्रवास सुरू झाला। सेकंड MBBSला असताना माझ्या वडिलांना कॅन्सर झाला। मी होते 21 वर्षाची, 20 वर्ष काही महिने। टाटा मेमोरियल, ऑपरेशन, लाईट देणे, सेकंडरीज, डेथ, 1.5 वर्षात सगळा कार्यक्रम आटोपला। माझी आई 38 वर्षाची आणि सगळ्यात छोटी बहीण 3रीत। कुटुंबाची धुरा माझ्यावर येऊन पडली। आणि मग तेव्हा मी आता तुला सांगितलं तसं की माझ्या हातात काहीतरी पाहिजे। मग ते काय असावं? समाजातली मोठी माणसं माझ्या हातात असावी। उगाच का माझ्यासोबत कोणी येईल? मला समाजासाठी काहीतरी करावं लागेल। उगाच का कोणी मला सपोर्ट करेल? मला माझ्या खालच्यांना सपोर्ट करावं लागेल। हे मला तेव्हाच कळलं की कोणीतरी माझ्यासाठी काहीतरी करतं किंवा केलं पाहिजे असं जर मला वाटत असेल तर मी कोणासाठी काहीतरी केलं पाहिजे, माझ्या खालच्या। आणि मग मी ते माझं डॉक्टरी करत असताना दवाखाना टाकल्यावर गरिबांना मदत करणे, पैशाची धरसोड करणे, फार रेडिक्युलस डॉक्टर म्हणून न वागता एक माणूस म्हणून समाजात जगणे, हे सुरू केलं। हे करत असतानाच माझ्या आयुष्यात किशोर मिरगे नावाचं एक वादळ आलं। ही वॉज नॉन मेडिको, ते कॉन्ट्रॅक्टर होते। त्यावेळेला मी हिस्टॉरिकल मेडिको मॅरिंग विथ अ नॉन मेडिको, म्हणजे डॉक्टर असलेल्या मुलीनी डॉक्टर नसलेल्या मुलाची लग्न करणे, असं लव्ह मॅरेज केलं 1987 मध्ये। आणि तोपर्यंत माझ्या घरचं, आईचं, लहान बहिणींची शिक्षण, भावांची शिक्षण, एका भावाला नोकरी, हे सगळं केल्यानंतर, म्हणजे डॉक्टर ज्या बापाने केलं त्या बापाचा संसार कंप्लीट एका वळणावर आणून सोडल्यानंतर मी माझा संसार सुरू केला। म्हणजे तेव्हा मला कळलं होतं कर्तव्य बुद्धी हे असली पाहिजे। मग तो कॉन्ट्रॅक्टर होता, सामाजिक दृष्ट्या काम करणं लाल सलाम मला होता, तो समाजवादवाला। त्यामुळे त्याच्याकडून बरंच शिकले। सामाजिक कार्य करणे हे मी माझ्या नवऱ्याकडून शिकले, हाऊ टू हेल्प अदर्स। हळूहळू त्या समाजकारणातून जेव्हा 1999 मध्ये पवार साहेबांनी राष्ट्रवादी स्थापन केली
तेव्हा समाजकारणातून मग हळूच कण राजकारणामध्ये, आणि मग जेव्हा यांची सत्ता आली तर तेव्हा त्यातून राज्य महिला एक सदस्य असेल, आताही मी स्टेट सुपरवायझरी बोर्डाला PCPNDT ला राज्यमंत्र्याची पोस्ट आहे, ती पण त्याला मेंबर आहे. सावकारग्रस्त शेतकरी कमिटी त्याला राज्यस्तरीय मेंबर आहे. असं हळूच कण मी सत्ता कारणात घुसले. अशा पद्धतीने मी राजकारणात. आपला ही प्रवास खूपच असं मार्गदर्शन ठरेल आहे महिलांसाठी, आणि आपण म्हणजे समाजासाठी काहीतरी करावं, ही नेमकी प्रेरणा आपल्याला कुठून आली? खरं तर तिथेच, की जिथे मला वाटलं की लोकांनी माझ्यासाठी काहीतरी करायचं असेल तर मी लोकांसाठी केलं पाहिजे, पहिला विषय. आणि जेव्हा मी लग्न करून आले, जे आता हगवणे कुटुंबाचं आपण पाहिलं, अशा पद्धतीचा सामाजिक पॅटर्न, की बाप किती मुलगी किती गुणवान आहे यापेक्षा बाप किती धनवान आहे यावरच पोरीच्या आयुष्याचं पोत ठरतं. वडील नव्हते, भाऊ लहान, बहीण लहान, त्यामुळे येताना मी माझी डिग्री, हुशारी आणि माझं सगळं एवढंच घेऊन आले. हुंडा, बाकी पैसा असं घेऊन नाही आले. आणि माझ्या लक्षात आलं की तू सून, तू मुलगी, तू बाई, तुला या सगळ्या यात आम्ही म्हणू तितकंच स्थान राहील. अशा पद्धतीचा एक साक्षात्कार मला झाला, असं म्हणावं लागेल. साक्षात्कार मला झाला की बाबा रे, तुला उदाहरण सांगते की मी स्लीपर घालायचे, कारण मी डॉक्टर होते, हॉस्टेलला राहायचे. आता तुम्हाला वाटत असेल, पण तेव्हा आम्हाला स्लीपर घालणे यासाठी मला भांडावं लागलं. चप्पल घालून फिरते, स्वतःला नवरदेव समजते का सासरचे लोक. आणि मग मला जाणवलं की माझ्यासारख्या, मी स्वतःला जहांबाज समजायचेच, तर माझ्यासारख्या जहांबाज बाईले जर असा त्रास होते तर जनरल पोरींना काय त्रास होत असेल बरं. आणि मग मी मुलींना मदत करणे यासाठी स्वतःला शिकवलं की आपण मुलींना मदत केली पाहिजे. काही दिवस म्हणजे डॉन जिवंत असेपर्यंत, माझ्या मिस्टरांना मी डॉन म्हणते, ते जिवंत असेपर्यंत मला ते काहीतरी करायचं आणि त्याच्या बरोबरीनं करायचं, कारण तो तसा टिपिकल मेल इगोवाला किंवा महिलांना त्रास देणारा नव्हता. तर मी जरा घरातल्या घरात रोगनिदान शिबिरं घेतली, बायकांचं हिमोग्लोबिन पाहिलं, ब्लड ग्रुपिंग पाहून दिलं, कधीतरी एखाद्या पोरीला शिक्षणाला मदत केली, आपल्याजवळ पैसे आहेत म्हणून, एखाद्या विधवा बाईच्या मुलीला लग्नाची, असं मदत करायची. पण ज्या दिवशी 9 डिसेंबर 2004 माझ्या मिस्टरांची कॅन्सरनीच डेथ झाली, जसं मी म्हणते तुम्हाला की 21व्या वर्षी टाटा मेमोरियलमध्ये मी माझ्या बाबांना घेऊन गेले, 42व्या वर्षी टाटा मेमोरियलमध्ये मी माझ्या नवऱ्याला घेऊन गेले, कॅन्सर. त्याचाही प्रवास असाच 2.5 वर्षाचा. आणि तो गेल्यानंतर सासरच्या लोकांनी जेव्हा मला त्यांच्यापासून बेदखल केलं, डायरेक्ट त्यांनी सांगितलं की आम्ही हिचं लग्नच ऍक्सेप्ट करत नाही, जबकि मला एक 14 वर्षाचा सुंदर डॉन सारखाच दिसणारा त्याच्या DNA चा मुलगा होता. आज तो 36 वर्षाचा आहे. तेव्हा मी मग म्हणजे आपल्या वराडी भाषेत जर सांगायचं, छातीला माती लावून बायकांसाठी उभी राहिली. तेव्हा खरं मी समाजकारण सुरू केलं. आणि ते करण्याच्या आधी मी एक काम केलं की ही सिस्टम कशी आहे. मी MA सोशॉलॉजी केलं. बायकांची सायकोलॉजी काय आहे, का बायका सहन करतात, मी MA सायकोलॉजी केलं. लोकांशी कम्युनिकेट कसं व्हायचं, मी MA MCJ केलं. हा काय आहे सगळा प्रकार, यातला आपल्याला कायदा कळला पाहिजे, उगाच कोणाच्या अंगावर जाऊन उपयोग नाही. मी LLB केलं. म्हणजे मी MBBS DGO ऑलरेडी होते. 3 विषयात MA, LLB, ह्युमन राईट्स, वुमन राईट्स, सेल्फ हेल्प ग्रुप, याच्यातला एक सर्टिफिकेट कोर्स, असं मी शिक्षण घेतलं. आणि ते करता करता मी पूर्ण तयारीनं महिलांना मदत करण्यासाठी समाजकारणात उतरले. आपण जो संघर्ष केला तो पुढील महिलांनी करू नये म्हणून त्यांनी या समाजकारणात उतरल्या. ते खरंच आपल्याला महिलांसाठी खूपच आपण प्रेरणादायी ठरणार आणि ठरलेत आहेत. आणि एवढं आता सुद्धा महिलांसाठी आपण काम करत आहोत. तर खरंच जन अभियान न्यूज चॅनल तर्फे आपलं कोटी कोटी सलाम करते तुम्हाला. या प्रवासात आपल्याला कुठल्या अडचणी आल्या? सगळ्यात महत्वाच्या अडचणी ज्या आहेत, म्हणजे आता मी अडचणीबद्दल बोलायचं झालं तर मी सगळ्याच दृष्टिकोनातून बोलेन की
राजकारणातील अडचणी, समाजकारणातील अडचणी, कौटुंबिक अडचणी, लैंगिक अडचणी, महिला म्हणून त्या सगळ्या अडचणी झाल्या की आपण महिला आहोत. मग राजकारण करा किंवा समाजकारण करा, बरोबर, हे कितपत कठीण आहे. तर आपल्याला सगळ्यात पहिला प्रश्न की महिला आहोत म्हणून आपलं जे लहानपणापासून प्रोग्रामिंग झालेलं असतं, उदाहरणार्थ मोठ्याने हसायचं नाही, आजही आहे. हो. सासूच्या घरी जाशील तर कसं होईल, म्हणजे अगदी लहानपणी माझं पहिलं भांडण जेंडर इनइक्वालिटीवर कोणतं झालं बरं. आम्ही आपल्या 4 बहिणी 2 भाऊ एका खोलीत झोपलेलो. आई सकाळी सकाळी उठली आणि अरे आशा चला उठा, म्हणजे एवढा वेळ केरवारे काढा, नाही ते अंथरुण काढा, अच्छा. केरवारे करा, दादाला चहा करून द्या. मी झोपेतून उठून उभी राहिली. का दादाला हात नाहीत का, त्याचं अंथरुण मी काढणार नाही, मी केरवारे करीन, पण त्याचा चहा मी करणार. आज त्याचा करील तर उद्या त्यानं माझा केला पाहिजे. का दादाला हात नाहीत का. पहिली जेंडर इनइक्वालिटीसाठी. तर हे जेंडर इनइक्वालिटी जी समाजात आहे त्याचं आपल्याला पहिलं साथ द्यावं लागतं. त्या प्रोग्रामिंगमुळे आपलं प्रोग्रामिंगच गलत झालेलं की आम्ही दुय्यम आहोत असं आपलं प्रोग्राम. दुसरं, महिला म्हणून आपला जो हिंदू धर्माप्रमाणे आणि सगळ्याच धर्मांमध्ये भारतीय संस्कृतीप्रमाणे योनी शुचितेच्या ज्या कल्पना आहेत आपल्या, की मुलगी म्हणजे काचेचं भांड, हात लावला तर इज्जत जाईल, आणि ते आपलं इतकं कुटकुटके भरलेलं की ते जपता जपता सुद्धा आपली अर्धी एनर्जी वेस्ट होते. मग ते जपायचं असेल तर काय करायचं, कंप्लीट 12 तास घराच्या बाहेर राहायचं नाही. म्हणजे जो एखादा मुलगा असेल तो 24 तास काम करू शकतो, ती महिला 12 तास करू शकते. म्हणजे माझा सहकारी पुरुष जी गोष्ट 24 तास काम करून निवडतो किंवा अचीव्ह करतो ती मला 12 तासात करावी लागते, बरोबर. तिसरं की आपली पुरुषसत्ताक पद्धती आहे, त्यामुळे आर्थिक व्यवहार हे पुरुषांकडे असतात. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या आम्ही महिला, मी नाही तू नाही, 10% 15% अशा असतील की ज्या आहेत तेवढ्या, पण किमान 75% प्लस महिला ह्या आर्थिक दृष्ट्या आम्ही निरक्षर असतो, साक्षर नसतो. त्यामुळे आर्थिक व्यवहारात आम्ही गुंडाळल्या जातो किंवा तिथे आम्ही गडबडतो, म्हणून आम्हाला काम करताना त्रास असतो. मग ते समाजकारण असो की राजकारण असो, या दोन्ही याच्यात, बरोबर. आता या राजकारण करताना अजून जो सगळ्यात महत्वाचा टॅब्यू की एखाद्या माझ्या पुरुष सहकार्याने मला बोलवलं की जरा एक चर्चा करायची आहे आपल्याशी, या मी या बारमध्ये बसलेलो आहे, जाऊ शकू का आम्ही. पुरुष जाऊ शकतो, पुरुष जाऊ शकतो. आता तुम्ही म्हणाल इक्वालिटीच्या गोष्टी करता आणि आजकाल काय पोरी दारू पित नाहीत का, पितात, पण अजूनही ते चोरून मारून. आणि सगळ्यात महत्वाचं, अशा पद्धतीनं जर पुरुष सहकार्याने बोलावलं म्हणून एखाद्या ठिकाणी अर्ध्या रात्री गेलेली महिला असेल तर तिला दुसरीकडे कुठे बीट करता येत नाही, म्हणून आतून माहित असतं की ही तिथं गेलीशील पण हिला कोणीच हात लावू शकत नाही, तरी तिच्या चारित्र्य हनन करण्याकडे या समाजाचा कल हा जास्तीत जास्त आहे. हा सगळ्यात महत्वाचा त्रास समाजकारण आणि राजकारण दोन्ही करताना येतो. खूप छान ताई. असं म्हणजे महिलांनी काय करावं आणि महिलांनी कसं राजकारणात किती संघर्ष करतात हे आपल्याला आपल्या उत्तरातून कळालं. आणि आजचं राजकारण तुम्हाला कसं वाटतंय? आजचं राजकारण हे खरं तर डर्टी वाटतंय, बस, दुसरा शब्दच नाही. राजकारणाचं अधपतन हे या म्हणजे 2014 पासून, खरं तर जेव्हापासून त्यात धर्मकारण, राजकारणात सत्ताकारण हे पहिल्यापासून होतं, परंतु राजकारणात जेव्हा धर्मकारण आणि अर्थकारण या गोष्टींना अति महत्व दिलं गेलं तेव्हापासून राजकारणाचा स्तर हा निचला, खालचा झाला. जे त्यात आहेत त्यांना हे वाटतच नाही की बाहेरचं कोणीतरी याच्यात यावं, हा गुणांनी चांगला आहे, त्याला उचललं पाहिजे. अशा पद्धतीची भूमिका ठेवणारे आमच्या पवार साहेबांसारखे किंवा तत्कालीन इंदिरा गांधी होत्या त्यांच्यासारखे नेते हे एकमेवाद्वितीय आहेत.
फार कमी. त्यापेक्षा समोरच्याचा जर ताकद कमी कमी करायची असेल, पक्ष फोडा, घरं फोडा, त्यांना गळाला लावा, त्यांना आमिष दाखवा. त्यांच्या म्हणजे सरकारी यंत्रणा ज्या आहेत, आमच्या सुप्रियाताई म्हणतात आईस, इन्कम टॅक्स, CBI, ED, बरोबर, नार्कोटिक्स, ड्रग्ज, अशा सगळ्याचा वापर करून समोरच्या माणसाला साम दाम दंड भेद, एक तर आमचा सपोर्टर झाला पाहिजे किंवा किमान विरोधक तरी नाही राहिला पाहिजे, अशा पद्धतीचं राजकारण आता आलेलं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, जेव्हा मी पवार साहेब म्हणते तेव्हा शरदचंद्र पवार साहेब. मी शरदचंद्र पवार साहेबांची भक्त आहे आणि त्यालाही असंख्य कारण आहेत. तुमच्या इंटरव्ह्यूत त्याचं आलं तर मी नक्की ते कारण सांगेल. तू पुढचा प्रश्न. पक्षांतर, बंडखोरी आणि गटबाजी यावर तुमचं मत काय? गटबाजीचा एकमेव कारण आहे की प्रत्येकाला आपला सवता सुभा, ज्या ठिकाणी मी एकदा निवडून आलो आहे किंवा एकदा नेता झालो आहे किंवा एकदा ओळख झाली आहे, तिथे माझ्या इतकं पुढं कोणीच नाही गेलं पाहिजे. हा स्वार्थ, मी नाहीतर माझा मुलगा, नाहीतर माझा जो राजकीय वारसदार असेल तो, हाच गेला पाहिजे. याच्यामुळे खरी गटबाजी, हा माझा, तो तुझा, तो तिचा, तो त्याचा, असं. आणि बंडखोरी हा जो प्रकार आहे, त्याला खरं तर बंडखोरी हे नावच द्यायला मी तयार नाही. ती सत्तेसाठी केलेली लाचारी बरेच वेळा असते. स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःच्या चुका लपवण्यासाठी, स्वतःच्या चुका समोरच्याच्या हातात आहेत तर तो आपली शेपटी पिरगाळेल त्यापासून घाबरण्यासाठी, दूर होण्यासाठी किंवा त्याच्यावर पांघरून घालण्यासाठी केलेली ती लाचारी आहे असं मी म्हणते. खरी बंडखोरी कशाला म्हणतात? बंडखोरी करायचे सुभाषचंद्र बोस, महात्मा गांधींची, की तू मवाळ मी जहाल, तुझा एक पॅटर्न माझा एक पॅटर्न. आता तसं नाही आहे. मी पण खातो, तू पण खातो, तुला कळलं का मी खातो, मग मी तुझ्या बाजूने येतो, असा विषय. पुढील प्रश्न ताई, आजच्या महिलांनी राजकारणात कोणत्या अडचणींना तोंड द्यावं लागत आहे? जे मी मगाशी बोललं तेच, कौटुंबिक, घरातलं सगळं केल्याशिवाय महिला जाऊ शकत नाही. शील, चारित्र्य आणि काही महिलांचं असलेलं अज्ञान, याला तिला तोंड द्यावं लागतं. पण तिने काय केलं पाहिजे यात मला वाटतं की आता पवार साहेबांनी पहिले 33% स्थानिक स्वराज्य संस्था, शरद पवार साहेबांनी आता 50% स्थानिक स्वराज्य संस्था, आणि आता तर वेगळं महिला अधिवेशन घेऊन महिलांचं 33% आपल्या माननीय आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी बिल पास केलेलं आहे. त्याचं इम्प्लिमेंटेशन कधी करतात याकडे आमचं लक्ष आहेच. पण अशा 33% कोट्यातून आमदार खासदार झालेल्या आणि 50% कोट्यातून स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीला जाऊन बसलेल्या महिला यांनी एक पथ्य पाळली पाहिजे. रबर स्टॅम्प बनू नका, चुका, शिका, संघटित राहा आणि राज्य करा, असं मला. अच्छा. आणि भविष्यात आपल्याला निवडणूक लढण्याचा विचार आहे का? मी कधीही निवडणूक लढले नाही आणि मी कधीही निवडणूक लढणार नाही. कारण निवडणूक लढताना जे मतदारांचं, नेत्यांचं, समाजाचं, ब्युरोक्रॅटचं, चुकीच्या माणसांचं, बरोबर माणसांचं जे लांगुल चालन करावं लागतं, जे गोडगोड बोलावं लागतं, ते मला येत नाही. आणि मी त्यामुळे चूक माणसाला चूक म्हणत आणि त्या अंकुश चौधरी सारखं चुकीला माफी नाही हे करत मी जेव्हा जाते तेव्हा मी माझे दोस्त कमी आणि दुश्मन जास्त पैदा करते. ज्या क्षेत्रात म्हणजे महिलांच्या कौटुंबिक क्षेत्रात मी काम केलेलं आहे, तर एखाद्या महिलेला न्याय देताना तिच्यावर अन्याय केलेल्या त्या पुरुषाला नकळत मी माझ्या विरोधी गटात नेऊन बसवलेलं असतं. त्यामुळे मी निवडणूक जिंकणार नाही हे मला माहिती आहे. एक. पण दोन, मला पॉलिसी मेकिंग आवडेल. मला माझ्या पक्षाला जर सत्तेतले लोक असतील त्यांना वाटत असेल तर त्यांच्यासाठी आय एम फॉर सिलेक्शन, आय एम नॉट फॉर इलेक्शन. आणि पुढील प्रश्न, पुढे सामाजिक क्षेत्रात कोणते उपक्रम आपल्या हाती घ्यायचे आहेत? खरं तर सध्या आपलं सामाजिक परिस्थिती ही अतिशय भीषण झालेली आहे. नेत्यांचं, राजकीय लोकांचं, सत्तेतल्या म्हण का विरोधातल्या म्हण, समाजाकडे लक्ष नाही. एक. दोन,
जो समाज हे सगळं पाहतोय, लवकर प्रत्येकाला श्रीमंत व्हायचंय, प्रत्येकाला शॉर्टकट घ्यायचाय, प्रत्येकाला प्रचंड पैसा कमवायचा आहे, आणि ते करत असताना मग पुन्हा तेच साम दाम दंड भेद हे करत पुढे जायचं आहे. आणि हे सगळ्यात जास्त जर यामुळे, या रॅट रेसमुळे अफेक्ट कोण होते, तर जुवेनाईल, कमी वयोगटातली मुलं, टीनेजर्स. कारण ते इन्फ्लुएन्शियल असतात. त्यांचा हार्मोनल पॅटर्न असा असतो की थोडंसं, म्हणजे हार्मोनल पॅटर्न किशोरवयीन मुलांबद्दल मी बोलताना बोलते की समाजाची, पालकांची, शिक्षकांची, जे काय समाज धोरणं असतात त्यांची नजर हट्टी, दुर्घटना घटी, असा प्रकार असतो. आणि सध्या तर पालक सुद्धा गोंधळलेल्या अवस्थेत आहेत. पैसे कमवताना बेरोजगारी म्हणून, महागाई म्हणून, समाजातला बकालपणा म्हणून, राजकारणातली अनीतिमत्ता म्हणून, समाजातली अनीतिमत्ता म्हणून जमा झालेला सगळा फ्रस्ट्रेशन. एक किंवा दोन लेकरं असतात, मी म्हणतो तेच त्यांनी केलं पाहिजे म्हणून त्यांची, पालकांची मुलांच्या मालकासारखी वागणूक. मी याचा पालक नाही, मी याचा मालक. आणि मग मालक झाला की तो रॅगिंग घेतो, तो रॅगिंग घेतो, तो डिक्टेटरशिप करतो, तो डिक्टेटरशिप करतो, तो पाहिजे ते करायचा प्रयत्न करतो. आणि त्या फ्रस्ट्रेशनमध्ये ही मुलं जेव्हा बाहेर निघतात तेव्हा दिसेल त्याच्याशी हिंसा करायला मागे पुढे पाहत नाहीत. आणि त्यामुळे NCRB, नॅशनल क्राईम रिपोर्ट ब्युरो जो आहे त्याच्याप्रमाणे महाराष्ट्र हे जुवेनाईल गुन्हेगारीमध्ये 1 नंबरवर आहे. आणि आताच तुम्हाला गोंदिया, सिगरेट मागितली, बाईने दिली नाही म्हणून खून केला. पुण्याला 7 मुलांनी एका माणसाचं अपहरण केलं. एक ठिकाणी भावाला त्यांनी मारलं, दोस्ताला मारलं, असे जुवेनाईल. आणि दुर्दैवानं मला म्हणावंसं वाटतं की यात मुली सुद्धा कमी नाही गुन्हेगारी. आजकाल हे नाक्या नाक्यावर उघडलेले जे कॅफे आहेत ते नथिंग बट व्हाईट कॉलर ब्युरोक्रॅटच्या डोळ्यात धूळ फेकण्यासाठी निघालेले आधुनिक पद्धतीचे ब्रदल्स आहेत असं मला वाटतं. आणि म्हणून या सगळ्या प्रकारात पालक, शिक्षक आणि सामाजिक कार्यकर्ते म्हणून मी काम करणार आहे टीनेजर्सवर. किशोरवयीन मुला-मुलींचे लैंगिक प्रश्न, त्यांची मानसिकता, बालक पालक संवाद, लग्नाबद्दलचं त्यांचं अपेक्षा, स्वतःकडून त्यांच्या अपेक्षा आणि ठेवलेल्या अपेक्षा आणि त्यांची लायकी यातला फरक त्यांना समजावून सांगणे, समुपदेशन करणे, हे काम मी करणार. आणि हे करताना रेसिडेन्शियल स्कूल्स याच्यामध्ये मी काम करणार. तुम्हाला अजून मला सांगावंसं वाटतं, मी अजून 2 गोष्टींवर काम करणार. या सगळ्या असुरक्षितता, इनसेक्युरिटीच्या दिवसांमध्ये मुलींचा खेडोपाड्यातल्या ड्रॉपआउट रेट फ्रॉम एज्युकेशन हा खूप वाढलेला आहे. मुली आजकाल घरून शिक्षण घ्या, शिक्षण घेऊ नका याकडे पुन्हा एकदा पालक वळत आहेत, जे डेंजरस आहे मुलींच्या भविष्यासाठी. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट, या सगळ्या याच्यात आपल्या भारतीय संस्कृतीला प्रभावीपणे आपण पुढच्या पिढीपर्यंत न्यायला, आपण म्हणजे मी पण आहे, कमी पडतो म्हणून की काय, आपल्या समाजातल्या सिनियर सिटीजन्स, घरातले आजोबा आजी, घरातले सासू सासरे, घरातले आई वडील यांची परिस्थिती सध्या फार चांगली आहे असं मला म्हणावंसं नाही वाटत. मी त्या विषयावर काम करणार. खूपच छान संकल्पना आहे ते आपल्या भविष्यातील समाजासाठी काहीतरी करायची. आणि पुढील प्रश्न, घर आणि राजकीय जबाबदारी यामध्ये तुम्ही समतोल कसा साधता? यात सगळ्यात महत्वाचा विषय मी अगदी लहानपणापासून माझ्या भाषणांमध्ये बोलते की सावित्री घरोघरी ज्योतिबाचा शोध जारी. घरातल्या निदान आपला नवरा, पार्टनर, पुरुष याचा सपोर्ट आपल्याला असला किंवा हुशारीनं तो सपोर्ट मिळवण्यामध्ये आपण जर सक्सेसफुल झालो तर आपली ही घर आणि बाहेर, घर आणि समाजकारण, घर आणि राजकारण, कुटुंब आणि बाहेरचं आपलं आयुष्य यातला समतोल साधणं आपल्याला सोपं जातं. विषय क्रमांक 1. यासाठी मला आपल्याला आवर्जून सांगावंसं वाटतं की महाराष्ट्राचा पहिला ज्योतिबा फुले पुरस्कार हा मरणोत्तर डॉनला, विशेष म्हणजे BJP राज्यातल्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेला आहे. त्याच्यावर असे लिहिते मोमेंटो. आणि खरंच तो होता म्हणून मी इथे आहे. आणि दुसरं महत्वाचं,
आपल्याला ते एकदा सपोर्ट मिळाला तर त्या संधीचं सोनं करण्यासाठी आपल्याला काही गोष्टी शिकाव्या लागतात. एक, टाइम मॅनेजमेंट, जी महिलांना माझ्या काळात थोडीशी कमी होती, आता पोरी सुधारलेल्या आहेत असं मी पाहते आहे. तुमच्या पिढी चांगली आहे त्या मानाने. 2, आपल्याला शिकलं पाहिजे क्लॅरिटी ऑफ द थॉट्स. कन्फ्युजन नको. आत्ता मला हे करायचं आहे आणि याच्यासाठी मी कम्प्लीट सज्ज आहे, मला हेच करायचं. मग त्याचा ॲनालिसिस मी पहिलं स्वतःशी करायला पाहिजे की मला हे का करायचं. म्हणजे मला मुलाला शाळेत सोडायचं आहे, की मला पेशंट पाहायला जायचं आहे, मला सासू सासऱ्यांना दवाखान्यात न्यायचं आहे, मला नवऱ्यासोबत डान्स करायला जायचं आहे, की मला घरी बसून आराम करायचा आहे जो माझ्यासाठी महत्वाचा आहे. मी काय करायचं आहे या वेळेला, यासाठी माझ्या क्लॅरिटी ऑफ द थॉट्स. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट, महिलांमध्ये इमर्जन्सी मॅनेजमेंट हा विषय थोडा कमी असतो. की काही इमर्जन्सी भटकन काय झालं म्हणजे, अरे झालं म्हणजे काय, जसा नवरा सोडवतो तसं तू सोडव, इतकं सोपं आहे ते. 2 उदाहरणं दिली मी. की घरात साप निघाला, आपण काय करतो, घाबरतो. वाचवा वाचवा, हेल्प करा, हेल्प 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 हेल्प. का, आपल्या मोबाईलमध्ये एका सर्पमित्राचा नंबर असला, आपला नवरा तेच करतो ना. हो. तो काय सापाशी मैत्री असते त्याची? नाही. तो सर्पमित्राला फोन करतो, त्याला बोलवून घेतो, तो मस्त बेडवर जाऊन उभा राहते तो, आणि सर्पमित्र पकडते त्याला. आपण तेच करायचं. घरात कोणीतरी आजारी पडलं, डॉक्टरचा आपल्याकडे नंबरच नसते. नाही. आपल्या सासूला कोणाची ट्रीटमेंट चालू आहे, तिला चक्कर आला तर कुठे न्यायचं, याची माहिती जर आपण ठेवली, नॉलेज इज द पॉवर. इमर्जन्सी मॅनेजमेंट कुड बी डन व्हेरी इझिली बाय नॉलेज. हे केलं पाहिजे, त्यांनी समतोल राहतो. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट, आपण किती पाण्यात आहोत हे आपल्याला माहित पाहिजे. आपल्याकडूनच्या आपल्या अपेक्षा ह्या आपल्या लायकीपेक्षा फार जास्त तर नाहीत. ह्या 3 गोष्टी केल्या तर मला वाटतं हा समतोल बिन दिक्कत, घरी आली की टुपकून झोप लागते, काय डोक्यात काय हे होईल. पुढील प्रश्न ताई, महिलांनी राजकारणात यावं यासाठी आपण काय सल्ला द्या? महिलांनी राजकारणात आलंच पाहिजे, आता यावंच लागणार आहे. 33% बिल आदरणीय माननीय पंतप्रधान मोदी साहेब जर इम्प्लिमेंट करतील तर आपल्या 288 मधले आहे 1/3, 280 मधले 1/3, तिकडच्या 520 मधले 1/3, तिकडच्या 474 मधले 1/3 खासदार, आमदार, राज्यसभा, विधानसभा, विधान परिषद, राज्य परिषद, राज्यसभा, लोकसभा, या सगळ्या याच्यात राहणार आहेत. यावंच लागणार आपल्याला राजकारणात, आणि आलंच पाहिजे आपण. कारण जेव्हा पॉलिसी मेकिंग मध्ये महिला असतील तर 100% पुरुषांपेक्षा महिला ही संवेदनशील असते. द मेन आर फ्रॉम मार्स अँड द वुमेन आर फ्रॉम व्हीनस. एलन बार्बरा आणि पीज बार्बरा यांचं पुस्तक आहे की पुरुष हा मंगळावरचा आहे आणि बाई ही चंद्रावरची आहे. ती शीतलच आहे, ती संवेदनशीलच आहे, ती थॉट प्रोसेस तिची चांगलीच आहे. हा, वातावरणामुळे, फ्रस्ट्रेशनमुळे, इरिटेबिलिटीमुळे, रिॲक्शनरी म्हणून एखादी महिला वागत असेल, पण बेसिक कोर तिचं हे संवेदनशील असल्यामुळे महिला जितक्या जास्तीत जास्त राजकारणात येतील, जितक्या महिला जास्तीत जास्त पॉलिसी मेकिंग मध्ये असतील, तितकी आपली भारतीय संस्कृती, आपली कौटुंबिक संस्था, आपल्या महिलांची सुरक्षा, आपल्या राजकारणाचा पोत, हे सगळं खूप चांगलं राहील असं माझं प्रामाणिक मत आहे. आणि ताई, आपल्या आयुष्यातला एक अविस्मरणीय क्षण जो दुःखद किंवा सुखद आहे, असा कुठला क्षण आहे? माझ्या आयुष्यातला असंख्य अविस्मरणीय दुःखद आणि सुखद क्षण आहे, पण रिसेंट दुःखद आणि सुखद दोन्ही क्षण माझे एकाच घटनेशी निगडीत आहेत, जे मी तुम्हाला सांगेल. जसं की मी तुम्हाला सांगितलं, 21व्या वर्षी मी बाबांना घेऊन टाटा, 42व्या वर्षी मी माझ्या डॉनला, म्हणजे माझ्या पार्टनरला, माझ्या पतींना घेऊन टाटा. आता 63व्या वर्षी, 1.5 वर्ष अगोदर, मी माझ्या स्वतःच्या लेकराला, एकुलत्या एक, घेऊन टाटामध्ये जाण्याची पाळी माझ्यावर. 30 सप्टेंबर 2023. सहज माझ्या पोटात डिस्कम्फर्ट आहे ग मम्मा, तू दौऱ्याला चालली, काय करते, चल बाबा हेमंत मामा मोरे यांच्याकडे आपण पाहू काय झालं. आणि मग डॉक्टर हेमंत मोरे रेडिओलॉजिस्ट यांच्याकडे मी गेली. पोटावर प्रोब ठेवल्याबरोबर उठूनच उभे राहिले डॉक्टर आणि म्हणाले, अशातही काहीतरी भयानक आहे.
त्याच्या पोटामध्ये 53 गोळे होते छोटे छोटे, आणि त्याला न्यूरो एंडोक्रायनल ट्युमर्स नावाचा अतिशय दुर्मिळ कॅन्सर हा डिटेक्ट झाला सगळ्या इन्व्हेस्टिगेशन नंतर. पण हा माझा सगळ्यात दुःखद क्षण जेव्हा तो म्हणाला की हा कॅन्सर असू शकतो. पहाड कोसळला. 3 आठवडे मी त्याच्यातून उठून उभी नाही राहू शकली. पण त्या दरम्यान माझ्या आयुष्यातला सगळ्यात सुखद क्षण, दौऱ्याला मी चालली होती, ती सुप्रियाताई सुळे येणार होत्या. मी त्यांना मेसेज टाकला की ताई मी येऊ शकत नाही कारण दादाला माझ्या असं असं काहीतरी. त्यांनी एक ग्रुप तयार केला व्हॉट्सअपवर, जो अजूनही आहे माझ्यासमोर. 6 ऑक्टोबर 2023ला अख्ख्या जगातले सगळे ऑन्कॉलॉजिस्ट, आपल्या नागपूरचे आनंद पाठक आणि सुधीर नेरळ रेडिओलॉजिस्ट हेही त्याच्यात आहेत, आणि अकोल्यातले डॉक्टर विशाल काळे जे की इथले माझे गार्डियन होते, पेडियाट्रिक कार्डिओलॉजिस्ट, तेही त्याच्यात आहेत. हा त्यांनी तयार केला. माझ्या पोराच्या प्रत्येक इन्व्हेस्टिगेशनची चर्चा त्यावर घडून आणली. टाटा मेमोरियलचा सगळ्यात सुप्रीमो शैलेश श्रीखंडे, न्यूरो एंडोक्राईन्सचा सगळ्यात मोठा डॉक्टर जगातला डॉक्टर अमेय पुराणिक, ऑन्को फिजिशियन म्हणून डॉक्टर बात्रा, ऑन्को रेडिओलॉजिस्ट, असंख्य जगातले सगळे चांगले डॉक्टर त्यात घेतले. माझ्या पोराच्या तब्येतीची त्यावर चर्चा रोज. आणि त्यांच्या लोकसभेच्या इलेक्शनमध्ये सुद्धा रात्रीचा 1:30 वाजला तरी मला फोन करून, आशाताई कसा आहे बाळ आपला, बरा आहे ना, तुम्ही काळजी करू नका, आपण 1001% त्याला वापस आणू. सो मच सो की टाटा मेमोरियलमध्येच मी ट्रीटमेंट करावी हा त्यांचा निर्णय. माझं डोकं चालत नव्हतं, आणि टाटा मेमोरियलमध्ये माझ्या पोराला पेशंट ब्रॉड बाय डॉक्टर सुप्रिया सुळे, VIP पेशंट, ऑनरेबल MP असं लिहिलेलं आहे त्याच्या कार्डावर. हा माझा सगळ्यात सुखद क्षण की ज्या पक्षासाठी, ज्या समाजासाठी, ज्या सुप्रियाताईंसाठी, ज्या शरद पवारांसाठी मी अख्खं आयुष्य वेचलं. खरं तर माझ्याच समाजाचं भलं करून घेतलं. मी माझ्या जिल्ह्यात काम केलं, मी त्यांच्याकडे जाऊन काम नाही केलं, तरी सुद्धा सक्षमपणे सुप्रियाताई स्वतः पवार साहेब, जयंत पाटील, अनिल दादा, आमच्या राजेश टोपे, आमच्या पक्षातले सगळेजण माझ्या घरी येऊन, मला भेटून, मला आधार देऊन, काय पाहिजे ते सांग. मीच म्हणले की मला फक्त आशीर्वाद पाहिजे, पण तो सुद्धा त्यांनी भरभरून दिला. हा माझ्या आयुष्यातला सगळ्यात सुखद क्षण की जेव्हा त्याचा रिपोर्ट आला की आता तो रिव्हर्ट होतोय, आता त्याचं लिजन वाढत नाही आहे, उलट पक्षी ते 60% कमी झालंय, असा जेव्हा 24 एप्रिलच्या त्याच्या डोटापेटमध्ये मला कळलं, तो माझ्या आयुष्यात सगळ्यात सुखद क्षण होता. धन्यवाद. अच्छा, आणि शेवटचा प्रश्न, ते आपण जनतेला काय संदेश द्या? माझे आयुष्याचेच 2 प्रिन्सिपल आहेत. एक, सबसे बड़ी चतुराई यही है कि कोई चतुराई न की जाए. खोटं बोला, खुलंगड्या करा, मॅन्युप्लेट्स करा, ते सगळं उघड होतं, सगळ्यांना सगळं कळत असतं. मांजरीला वाटतं आपण डोळे मिटून दूध पित आहे, जगाला माहिती असतं. एक. आणि दुसरं, ही सिस्टम, ही सोसायटी, कौटुंब, घर, लैंगिकता, समाज, आणि इतकंच नव्हे तर आपलं इंडियन पिनल कोड किंवा आता भारतीय न्यायसंहिता, याचे काही कायदे आहेत. बरोबर, कायदे में रहोगे फायदे में रहोगे, हे माझं प्रिन्सिपल आहे. शांत झोप लागते कायद्यात असलं असं मला वाटतं. मनपूर्वक धन्यवाद ताई. आपण ताईशी आज संवाद साधला, तर ताईच्या वाणीतून आपल्याला हे कळलं की ताईंनी सांगितलं महिलांनी कधीही स्वतःला कमी समजू नये, हे आज ताईच्या वाणीतून कळलं, आणि साक्षात हे उदाहरण आपल्या समोर आहेत. तर ताई, आपण खूप महिलांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठराल, आणि जनअभियान न्यूज चॅनल तर्फे आपले मनपूर्वक आभार मानते, आणि आपल्या भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देते.